नमस्कार. कृषी दर्शन शेती माझी फायद्याची या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला तोच विषय आहे कृषी विषयक समस्या व उपाययोजना. मागील भागातही आपण ह्याच विषयावरती चर्चा केलेली. याही भागात आपण असेच समस्या व उपाययोजना ह्याबाबतीतच चर्चा करणार आहोत. आपल्याकडे ह्या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मंडळी आलेले आहेत. तज्ञ म्हणून आपल्याकडे आलेले आहेत श्री प्रकाश पोहरे सर. नमस्कार सर. नमस्कार. विदर्भातील शेतकरी चळवळ आणि प्रकाश पोहरे सर हे नाण्याच्या दोन बाजू म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. दुसरे आपल्याकडे आलेले आहे शेतकरी म्हणून श्री मनोहर साळुंके सर. नमस्कार सर. नमस्कार. ते 27 वर्षापासून यशस्वीरित्या फळ पिके व भाजीपाला यांचे उत्पादन घेत आहेत. ते यशस्वीरित्या घेत असल्या कारणाने राज्यपालांनीही त्यांच्या शेतीला भेट दिलेली आहे. ते सातारा येथून आलेले आहेत. वळूया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे. पोहरे सर, ह्या समस्या ज्या उत्पन्न होतात या समस्यांवर मात करण्यासाठी कृषी विषयक शिक्षण कसे देता येईल? जे विद्यापीठातनं मुलं पीजी प्रोग्राम किंवा पीजी डिप्लोमा करून बाहेर जे निघतात त्यांना अधिकाधिक शिक्षण कसं देता येईल? एक लक्षात घ्या, अकोला पंजाबराव कृषी विद्यापीठाने या सगळ्या संदर्भामध्ये त्यांच्याशी जेव्हा माझी चर्चा झाली की तुम्ही जे काही शिक्षण घेता त्यामधून तुम्ही केवळ ग्रॅज्युएट्स आणि ते सुद्धा जे नोकरी करिता उपयुक्त असेल असंच तुम्ही शिकवता. मग शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तुम्ही काय करता? आणि शेती केली पाहिजे म्हणजे हे कारखान्यात तयार झालेल्या रसायनच त्याच्यामध्ये वापरले पाहिजे अशा पद्धतीतून तुमचं शिक्षण नसलं पाहिजे. आणि त्या कृषी विद्यापीठाचे त्यावेळेचे कुलगुरू मायंदे यांनी ती एक गोष्ट अतिशय सकारात्मक घेतली आणि त्यांनी एक 6 महिन्याचा डिप्लोमा कोर्स चालू केला या सगळ्या विषयांवर. अतिशय सुंदर कोर्स तयार केला आणि जेणेकरून शेतकऱ्यांना तंत्रज्ञान कसं असतं शेतीसाठी त्याला उपयोगी शेतकऱ्यांना किंवा ट्रायकोडर्मा काय असतं, ह्यांनी काय होतं, किंवा मग शेतामध्ये जर सेंद्रिय खत तयार करायचं असतं तर मग ते कशा पद्धतीने आणि लवकर तयार होईल अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर इतर जे काही त्यांच्या डोक्यामध्ये ज्या थोड्या कड्या मिस असतात शेतकऱ्यांमध्ये त्याला कळतं की असं होतं पण का झालं हे त्याला जर कळायला लागलं आणि मग हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे. म्हणजे तो शेणखत घेतो आणि खड्ड्यात टाकतो, पण त्या खड्ड्यात टाकल्यामुळे त्याला काय होऊन जातं की त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची बुरशी तयार होते. त्याच्यापेक्षा खड्ड्यात न टाकता ते जर वर तयार केलं त्याच्यामुळे मजुरांच्या समस्येवरही उपाय होतो, शेणखत लवकर कुसतं आणि त्याच्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. तर ही अशा पद्धतीने छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गरजेच्या असलेल्या जर गोष्टी त्याला शिकवल्या गेल्या आणि त्या कोर्समधून चालू झालं, मला आनंद वाटतो या सगळ्या संदर्भात. साळुंके सर, तुम्ही आता खूप वर्षापासून ही शेती करत आहात, तर सद्यस्थितीत भेडसावणारा प्रश्न जो असा आहे की आजची पिढी किंवा त्याच्या पुढची भावी पिढी जी आहे ती शेतीकडे एवढं लक्ष देईल का, किंवा तुम्हाला त्याच्या बाबतीत काय वाटतं, किंवा ती शेती तशी करेल का? पूर्वी असं होतं की स्वतः शेतकरी झोकून देऊन काम करत होता. अलीकडच्या काळामध्ये एवढी कष्ट करण्याची भूमिका या नव्या पिढीमध्ये राहिलेली नाहीये आणि या पिढीला तात्काळ पैशाची आवश्यकता आहे. त्यामुळे कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त पैसा माझ्या हातात कसा येईल, बिना कष्ट करता माझ्या हातात पैसा कसा मिळेल, एवढीच एक फक्त चिंता त्या नवीन पिढीकडे आहे. भविष्यातील येणाऱ्या ह्या पिढीला जर थोडस मार्गदर्शन जर त्या पद्धतीनं मिळालं तर निश्चितपणाने ही पिढी पाठीमागच्या ज्या शेतकऱ्यांनी जी शेती केली त्यापेक्षा उज्ज्वल शेती निश्चितपणाने करू शकते. कारण का तंत्रज्ञानाची जोड अलीकडच्या काळात अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीची या नवीन पिढीला मिळालेली आहे. साळुंके सर, मला सांगा की आपण जे शेतीमध्ये किंवा रासायनिक खत वापरतो कीड नियोजनासाठी किंवा मिश्र खत वापरतो तर त्यांचा परिणाम किंवा त्यांच्याबाबत जी समस्या उद्भवते फळ पिकांवर किंवा काय, तर त्याचं प्रमाण कसं ठेवलं पाहिजे किंवा रासायनिक खतं मिश्र खतं कशी वापरली पाहिजे? आता शेती करत असताना यामध्ये वेगवेगळे विभाग केले पाहिजेत. जे कमी कालावधीची जी पिकं आहेत, भाजीपाल्यासारखी कमी कालावधीची पिकं, यासाठी नुसत्या सेंद्रिय पद्धतीने जर शेतीचं जर उत्पादन घ्यायचं म्हटलं तर तेवढं फारसं उत्पादन मिळू शकत नाही. कमी कालावधीच्या पिकासाठी रासायनिक आणि सेंद्रिय अशा दोन्ही पिकांची जर जोड दिली तर शेतकऱ्यांना योग्य त्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकतं. त्यानंतर आता जास्त कालावधीची जी पिकं आहेत की त्यासाठी आपण फळ पिकं म्हणूया. या फळ पिकांना जर 100% सेंद्रिय पद्धतीचा जर अवलंब केला तर त्याचा क्वालिटीचं म्हणतो आपण, म्हणजे आदर्शवत फळं सर्व प्रकारचे मिळू शकतील याबाबत काही शंका बाळगण्याचं काही कारण नाही. पण तुम्ही ग्रीन हाऊस पण केलेला आहे, त्याच्यात तुम्ही जरबेरा उत्पादन घेता, तर ग्रीन हाऊस हा जोडधंदा मानला जाईल शेतीसाठी का त्याच्यातनं पण उत्पादन किंवा त्याच्यातनं पूरक व्यवसाय ग्रीन हाऊस म्हणता येईल का? बरोबर, प्रश्न अतिशय चांगला आहे. पूर्वंपार माझ्या वडिलांची जी शेती होती ती मी माझ्या हातात ज्या वेळेला करायला घेतली त्यावेळेला जो
नैसर्गिक जी काय बाबी होत्या त्या अनुकूल असं जोपर्यंत होत्या तोपर्यंत मला फळ पिकं किंवा फुलं पिकं किंवा भाजीपाल्याची पिकं चांगल्या पद्धतीने उत्पादित घेता आली. अलीकडच्या काळामध्ये लहरी निसर्गपणाचा जो झालेला आहे, निसर्गाचा लहरीपणा जो झालेला आहे, याची थोडीशी प्रत्येक शेतकऱ्यालाच अडचण भासत आहे आणि हीच अडचण मला जास्त भासत असल्यामुळं मी थोडस बंदिस्त शेतीकडे वळलो आणि ग्रीन हाऊस ही संकल्पना मी डोक्यात आणून ते युनिट उभं केलं आणि 1 एकरावर मी आता जरबेराचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतोय. म्हणजे जे प्रेक्षक आहेत त्यांना नक्कीच हे उत्पादनाच्या बाबतीत नक्कीच उपयोगी आहे ग्रीन हाऊसचा पर्याय. अगदी बरोबर. पोहरे सर, आपला महत्वाचा मुद्दा असतो की आपण शेती करतो, शेतमाल हे करतो, तर शेतीसाठी जो पुरवठा लागतो तो कसा केला जाईल? शेतीला पतपुरवठा जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मी जसं बोललो की काळानुरूप जी काही गरज आहे बदल करण्याची. आता आपण बघता आहात की बऱ्याचशा जिल्हा बँका ह्यांचं दिवाळा निघालेलं आहे, बंद पडलेले आहेत. पण अशा वेळेला आजच्या घडीला ज्या काही गावोगाव छोट्या छोट्या पतसंस्था उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांचं जे जाळं निर्माण झालंय, त्या पतसंस्थांना जर समजा सरकारने अलाउड केलं की तुम्ही सुद्धा शेतीला पतपुरवठा करा, आणि ते फार शक्य असतं कारण पतपुरवठा त्या गावात असते, त्या पतपुरवठा त्या संस्थेला तो शेतकरी त्याचं सगळं माहिती असतं, त्याच्यामुळे आजच अर्ज उद्याच कर्ज अशा पद्धतीनं धोरण त्याच्यासाठी राबवता येऊ शकतं आणि तो छोट्याशा कालावधीसाठी. त्याचबरोबर गोडाऊन व्यवस्था अशा पद्धतीने जर त्या पतसंस्थेच्या माध्यमातून जर असली तर ह्यानी शेतकऱ्यांना चांगली मदत होऊ शकते. दुसरं, तुम्ही तंत्रज्ञानासाठी जी काही मदत म्हटली आहे तर सरकारने थोडं काळानुरूप त्याच्यामध्ये जर बदल करून घेतला की ठिबक सिंचन हे त्याच्यावरचं अनुदान थोडं वाढवलं, शेतकऱ्यांना त्याच्याकरिता पाणी पुरवठ्यासाठी त्याला बोरवेलची व्यवस्था करून दिली, किंवा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तालुका निहाय जरी समजा पाईप्ड वॉटर सप्लाय स्कीम जर राबवली, जशी इस्रायलला राबवतात, ते 4 इंच पाणी पडतं परंतु सरकार ते सगळं एका ठिकाणी जमा करतं, त्याला पंपानी पूर्ण देशभर फिरवलं आणि प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी त्याला काही पंप लावायची गरज नाही, काही नाही, तो आपलं त्याचं कनेक्शन लावलेलं असतं, त्याच्यावर त्याला मीटर लावलेलं असतं आणि मीटरनुसारच तो पाणी वापरतो आणि त्याला तेवढ्याच वेळापुरतं त्याला पाणी मिळतं आणि त्याला सांगितलं की तू जर जास्त वापरलं पुढच्या शेतकऱ्याला मिळणार नाही. तर त्याच्यामध्ये जी नॅशनॅलिटी गेली आहे. पण अशा पद्धतीने शेतकऱ्यांना एकदा जाणीव करून दिली आणि त्याच्या मूळ समस्या जर हटवून टाकल्या की म्हणजे शेती करता लागणारा पैसा, तंत्रज्ञान, पाणी आणि वीज, आणि जर प्रशाळेत पाणी दिलं तर विजेची गरजच नाही. ते सरकारने त्या पद्धतीने जर बदल केले, गावगाव योजना जर राबवल्या, तर अशा पद्धतीने जर गेलं तर निश्चितपणे ह्या देशामध्ये कमी शेतीमध्ये, आणि कारण शेती दिवसेंदिवस कमीच होत चाललेली आणि मनुष्यबळ वाढतच चाललेलं आहे, लोकसंख्या, तर त्या दृष्टिकोनातून ह्याच्यावर उपाय केल्या जाऊ शकतात. अच्छा, साळुंखे सर, आता सर जसं म्हणाले की शासनाकडून मदत मिळाली पाहिजे, तर तुम्ही जे ग्रीन हाऊस केलेलं आहे किंवा जी तुम्ही एवढ्या वर्षापासून जी शेती करता आहात, तर शासनाकडून तुम्हाला काय मदत मिळाली आहे का? हो, निश्चितच. ग्रीन हाऊस असेल, फळबाग योजना असेल, किंवा आपण एकूण जी शेती करतो फुलबागेची असेल, फळ पिकाची असेल, किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारची, तर यासाठी जे सिंचन व्यवस्थापनासाठी स्प्रिंकलर सिस्टम असेल, ठिबक सिस्टम असेल, तर यासाठी शासन आपल्याला 35% सबसिडीवर हे युनिट प्रति एकरावर बसवून देतं आणि 35% रक्कम ही शासन सोसतं, बाकी सर्व रक्कम ही स्वतः शेतकऱ्यांनी घालून ते आपले सिंचन व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं गेलं. आता जसं तुम्ही ग्रीन हाऊस हा जोडधंदा किंवा तुम्ही पूरक व्यवसाय म्हणून ग्रीन हाऊस जो करत आहात तुमच्या शेतीसाठी, तसं शेतकऱ्यांना सांगू शकता का की रेशीम उद्योग किंवा डेअरी उद्योग शेतीसाठी कितपत उपयोगी आहे? हा, आता एखाद्या कुटुंबाकडे जर जमीन कमी असेल आणि कुटुंबामध्ये संख्या जर जास्त असेल लोकांची, तर निश्चितच या कुटुंबाने जोड व्यवसायाची कास धरलीच पाहिजे. यासाठी मग डेअरी व्यवसाय असेल किंवा रेशीम उद्योग असेल किंवा शेळी पालन असेल, यापैकी कुठलाही व्यवसाय आपल्या परिसराला जो सेट होणारा जो उद्योग आहे, तो उद्योग निश्चितपणानं शेतकऱ्यांनी त्याला जोड व्यवसाय म्हणून करावा. म्हणजे त्याचा नक्कीच त्यांना उपयोग होईल, इव्हन रेशीम उद्योग हे करून पण आणि डेअरी उद्योग करून पण. पोहरे सर, मला सांगा की शेतीमध्ये जी तंत्रज्ञानाची जोड लागते ती कुठल्या कुठल्या क्षेत्रात केली जाते? तुम्ही आता जो डेअरीचा प्रश्न यांना केला, असा आहे की त्या डेअरीच्या वर नुसतं फक्त दूध उत्पादन एवढं त्याच्याकडे बघून उपयोग नाही, तर तुम्हाला त्या शेती करता चांगलं बहुमूल्य शेणखत मिळतं आणि मग ते शेण जर तुम्हाला मिळत असेल तर प्रथम त्या शेणामधला मिथेन गॅस जर काढला, म्हणजे त्याच्यासाठी जर त्या पद्धतीची संयंत्र लावली आणि त्या मिथेन गॅसवर वीज नाही म्हणून जर जनरेटर लावली किंवा मग तो मिथेन गॅस दुसऱ्या ज्वलनशील पदार्थांसाठी म्हणून गावभर फिरवला, म्हणजे स्वयंपाकाकरिता, हे अशा पद्धतीने जर त्याला तुम्ही
म्हणजे काय म्हणतात त्याला व्हॅल्यू ऍडिशन ऑन एव्हरीथिंग, ऑन एव्हरी पॉइंट, हे जर तुम्ही करत गेलं तर ते डेअरी उद्योग अजून जास्त प्रॉफिटेबल होऊ शकतो. प्रक्रियेच्या संदर्भामध्ये मी मग तुम्हाला आवळ्याचं चांगलं उदाहरण दिलं मागच्या याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने जर तुम्ही नुसताच शेतीमाल बनवायचा आणि विकायचा असं न करता त्याला नुसतं थोडं तुम्ही पॅकिंग करा व्यवस्थितपणे. नुसतं आपलं कोथमीर बनवायची आणि जुड्या मारून पोत्यामध्ये भरून द्यायचं, त्याच्यापेक्षा जर त्याला व्यवस्थितपणे डब्यामध्ये छोटंसं पॅक केलं प्लास्टिकच्या छोट्या छोट्या याच्यामध्ये, तर वेस्टेज पण कमी होईल, लोकांना त्याचं आरोग्य पण चांगलं राहील. आणि त्याच्यावर बाहेर जर ते विक्रीला ठेवत असतील तर जोपर्यंत अशा पद्धतीने मार्केटिंगचं एक जाळं ह्या सगळ्या संदर्भामध्ये निर्माण होणार नाही, तोपर्यंत वाढती लोकसंख्या आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा वाढता खर्च ह्याचं कुठे, आणि त्याच्यानंतर त्या वाढत्या खर्चानुसार त्याची असलेली त्याची अपेक्षा. आज काय झालंय की शेतकरी एकीकडे म्हणतो की मला शेती परवडत नाही, शेतीतलं उत्पादन मला परवडत नाही, आणि शहरी ग्राहक उलट काय म्हणतो, काय महागाई वाढली. कारण ह्याचा टोमॅटो 10 रुपये किलोने विकला जातो, 5 रुपये किलोने विकला जातो, आणि तिकडे शहरात मात्र तोच टोमॅटो 50 रुपये किलोने तुम्हाला विकत घ्यावा लागतो. तर ह्याच्यामध्ये जी काही तफावत आहे याला जर व्यवस्थितपणे अभ्यास करून तसं जाळं आणि तसं नेटवर्किंग जर तयार केलं तर ह्याच्यावर चांगल्या रीतीने मात करता येऊ शकते. नक्कीच नक्कीच. ग्राहकांना स्वस्त आणि शेतकऱ्यांना व्यवस्थित किंमत. नक्कीच. साळुंके सर, थोडक्यात तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगू शकता की समस्या आणि उपाययोजना जो आपला विषय त्याबाबत? आता या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक नव तरुणानं निश्चितपणानं आपल्या जर वडिलांची शेती असेल तर निश्चितपणानं आपण शेतीमध्ये खंबीरपणे उभं राहून जी काही शेतीचा सखोल अभ्यास आहे, हवामानाचा अभ्यास, जमिनीचा अभ्यास, पाण्याचा अभ्यास, या सर्व गोष्टी जर ज्ञात करून घेतल्या आणि चांगल्या पद्धतीने जर शेतीमध्ये उतरून जर किफायतशीर शेती जर करण्याचं किंवा व्यापारी दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून जर शेती करायची जर ठरवलं तर निश्चितपणानं शेतीमध्ये हा कुठलाही तरुण यशस्वीच होऊ शकतो, यामध्ये कुठेही शंका बाळगण्याचे काही कारण नाही. नक्कीच. पोहरे सर, थोडक्यात सांगा की कमी खर्चाची शेती शेतकरी मित्रांना कशी करता येईल? असं आहे, शेतीमध्ये तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट एकदा केली म्हणजे पाईपलाईन टाकून घेतली, ठिबक टाकून घेतलं, किंवा ठिबक घेताना मग 1 फुटावरचं ठिबक घेतलं की जे कुठल्याही पिकासाठी त्याला वापरता येऊ शकेल. हा तर भांडवली खर्च सुरुवातीला तुम्हाला करावाच लागेल. पण त्याच्यानंतर मग विनाकारण गरज नसताना रासायनिक खतच मारत बसायची. मग त्याच्यापेक्षा तुम्ही शेतामध्ये तुमचं जे उर्वरक त्याच्यामधलं उरतं ते व्यवस्थितपणे कुजवून त्याचं सेंद्रिय खत तयार केलं, डेअरी केली आणि त्याच्या खतांवर मी सांगितलं तशा पद्धतीने त्याचा गॅसवरूनही पैसा बनवला, त्याचबरोबर खतं सुद्धा कुजवून व्यवस्थितपणे वापरली, तर नक्कीच ती कमी खर्चाची शेती होऊ शकते. आणि आपला जो विषय आहे समस्या आणि उपाययोजना, तर त्यांनाच त्यांचं कमी उपाय पण मिळू शकतात. म्हटल्यापेक्षा जास्त उत्पन्न देणारी शेती, आणि जास्त उत्पन्न कधी मिळेल तुम्हाला जर तुमचा खर्च कमी असेल. नक्कीच नक्कीच. आपल्याला इकडे शेतकरी मित्र हो, इकडे आपल्याला तज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केलं. आपला आजचा जो विषय होता की कृषी विषयक समस्या व उपाययोजना. समस्या हा घडतच असतात, पण उपाय शोधणं हे आपलंच काम असतं. जसं आपल्याला आपल्या तज्ञ मंडळींनी सांगितलं की जिकडे समस्या आहे तिकडे आपल्या शेतीतच उपाय दडलेला कुठेतरी असतो, तो आपण शोधणं गरजेचं असतं. हेच आपल्याला इकडे मौल्यवान आपल्याला मार्गदर्शन केल्यामुळे मी आपल्या तज्ञ मंडळीचे दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे आभार मानते. धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद.